घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार असून येत्या काही दिवसांत त्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांनाच भारतीय जनता पक्षानं उमेदवारी देऊन पोटनिवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी मागणी भाजप समर्थकांकडून जोर धरू लागली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. भाजपकडून तनपुरे यांना राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देऊन अक्षय कर्डिले यांना विधान परिषदेत संधी देण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. या चर्चेमुळे कर्डिले समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. भाजप आणि कर्डिले समर्थकांनी राहुरीत बैठक घेतली असून अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी द्यावी अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही कर्डिले समर्थक कार्यकर्त्यांनी दिल्याचं समजतंय. दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अलीकडेच गुहा या ठिकाणी झालेल्या कानिफनाथ महाराज यात्रोत्सवातील महाआरती कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यातील सरकार हे आपल्या विचारांचं असून सध्या सत्तेत 240 आमदार आहेत. तसेच आमच्यातीलही काही 10 आमदार सत्तेत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही आमदार सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आलाय. त्यातच प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा अधिक रंगू लागली आहे. मात्र तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला कर्डिले समर्थकांसह काही भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचं चित्र दिसून येतोय. याच पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं थेट लोणी गाठून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तनपुरे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी केल्याची माहिती समोर येते. अक्षय कर्डिले यांनी काल लोणीत नामदार विखेंची भेट घेतली आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्यानं तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतात की भाजपकडून अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी दिली जाते याकडे मतदारसंघासह जिल्ह्याचंही लक्ष लागलेलं आहे. मात्र तनपुरेंच्या पक्षबदलाच्या हालचाली सुरू आहे हे मात्र तितकंच खरं. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.